महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजन्सी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं सांगून म्हशींची वाहतूक करणाऱ्या 3 टेम्पो चालकांना मारहाण करून लुटमारी करणाऱ्या बंटी बबलीसह 4 जणांवर पुणे जिल्ह्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या भामट्या चौकटीचा शोध सुरू केलाय। रोहित उर्फ लव श्यामसुंदर सहाने, सुषमा भीमराव शिंदे, शंकर काशीनाथ सोनवणे व इतर एक अनोळखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहेत। तक्रारदार असलम नूर मोहम्मद शहा हे मुंबईतील गोवंडी भागात राहत असून ते व्यवसायाने टेम्पो चालक आहेत। असलम हे इतर 3 टेम्पो चालकांसह कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वडगाव येथून म्हशी व काही पारडे खरेदी केली होती। प्रत्येक टेम्पोत 20 जनावरे असे 60हून अधिक जनावरांची कायदेशीर परवाना घेऊन वाहतूक करत होते। त्यातच हिंजवडी पोलीस ठाण्यात हद्दीत गुन्हा दाखल असलेल्या 4 भामट्यांनी कारने टेम्पोचा पाठलाग करत त्याला मार्गात अडवले। त्यानंतर तुमच्याकडे परवाना आहे का? आम्ही बजरंग दल व अखिल भारतीय गोरक्षा महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते असून तुमच्या गाड्या पोलीस स्टेशनला घेऊन चला असे सांगितले। 4 जण भीतीपोटी त्यांचे इनोव्हा कारचे पाठीमागे टेम्पो घेऊन निघालो। साधारण 100 ते 150 मीटर अंतरा पुढे गेल्यावर त्यांनी इनोव्हा कार बाजूला घेऊन आम्हाला खाली उतरण्यास सांगितले। टेम्पोमधील 3 ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर आम्हाला लव सहाने आणि सुषमा भीमराव शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आमच्याकडे गाडी सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली। दरम्यान 4 टेम्पो सोडवण्याकरता भामट्यांनी 70,000ची मागणी केली। त्यावर म्हशी व टेम्पो सोडवण्यासाठी शाहिद अली शेख यांनी त्यांचा गुगल पे वरून आरोपी रोहित उर्फ लव सहाने यांनी दिलेल्या मोबाईल स्कॅनरवर ऑनलाईन स्वरूपात 70,000 रुपये पाठवले। त्यानंतर त्यांनी टेम्पो सोडून आम्हाला मुंबईकडे जाण्यास सांगून पोलिसात तक्रार केल्यास तुम्हाला मुंबईला जाऊ देणार नाही अशी धमकी दिली। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।